पहिल्यांदाच मूर्ती असेल ना तुझी लाईफमध्ये? पहिलीच मूर्ती आणि खूप सक्सेसफुली एकदम आगमन सोहळा झालेला आहे या ठिकाणी. सुरुवात झाली आगमन सोहळ्याला. काय सांगशील त्याच्याबद्दल? किती दिवस लागले मूर्ती बनवायला? लागले 15 ते 20 दिवस. पण टीम वर्कचं एक काम आहे. टीम होती पण झालं तर मी एकदा शक्य नसतं. सांगायचं म्हणजे आपण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आपण मिरवणूक करतो आणि आपण जो आपला जो कार्यक्रम असतो तो आपण बहुतेक सांस्कृतिक कार्यक्रम हा हिशोबाने असतो. म्हणजे कुठेही हुलाबाजी नाही पाहिजे, कुठेही आपण आपल्या ह्याच्यात आता सगळे संप्रदाय होते, त्याच्यानंतर गळणीपत्र होती. बरोबर. कुठेही असं म्हणजे असं गालबोट लागेल असं आपण कुठेही आत्तापर्यंत जेवढे 31 वर्ष आपल्या मंडळाला झाले तर आपण कुठलाही कार्यक्रम असा होईल असं कुठे हे नाही केलं. नमस्कार मंडळी, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण व्लॉग शूट करतो. याचं कारण म्हणजे भांडूपमध्ये आजपासून आपले गणपती बाप्पांच्या मंडळाच्या गणपती बाप्पांचे आगमनाला सुरुवात होते. तर आज आहे पहिलं आगमन भांडूपमधलं 2024चं. तर मुंबईचा युवराज याचं आगमन आहे आज भांडूपमध्ये. तर त्याच्यासाठी चाललेलो आहे आता. आणि आपला कलामृत जो भावाचा स्टुडिओ आहे तो पण मी एक्सप्लोअर करणार आहे येत्या 1-2 दिवसात. तर तिथेच आपण आज आलेलो आहे आणि गणपती बाप्पाच्या निघण्याची तयारीसुद्धा सुरू आहे. तर चला मग आता तुम्हाला दाखवतो आपल्या हार्दिक भावाच्या स्टुडिओमध्ये, कलामृत स्टुडिओमध्ये, गणेश वर्कशॉपमध्ये गणपती बाप्पा थोड्याच वेळात निघणार आहेत. तर चला दाखवतो. या
वर्कशॉप आहे हार्दिक सावंत त्याचा, तर तोच आपल्यासोबत आहे. आणि पहिल्यांदाच गणपतीचा म्हणजे सार्वजनिक गणपती पहिलाच मूर्ती असेल नाही तुझी लाईफमध्ये, पहिलीच मूर्ती आणि खूप सक्सेसफुली एकदम आगमन सोहळा झालेला आहे या ठिकाणी. सुरुवात झाली आगमन सोहळ्याला, काय सांगशील त्याच्याबद्दल? किती दिवस लागले मूर्ती बनवायला? लागले 15 ते 20 दिवस, पण टीम वर्कचं एक काम आहे. टीम होती पण झालं तर एकदा शक्य नसतं. आणि हार्दिक सावंतची पूर्ण टीम आहे भांडूमध्ये, बरोबर ना? आणि कलामृत ज्याचं वर्कशॉपचं नाव आहे, बरोबर. आणि किती फुटांपासून किती फुटांपर्यंत मूर्ती यापुढे तू बनवणार आहेस? 25 फुटापर्यंत बनवेल, त्याच्यापुढे रिस्क घेणार नाही. अच्छा, 25 फुटांपर्यंत. आणि ह्या वर्षी किती सार्वजनिक गणपती तुझ्याकडे होते? 4 आहेत. एक जागेवर करतोय भिवंडीला आणि भांडूपमध्ये 3 आहेत. अच्छा, भांडूपमध्ये 3 आहेत. खूप छान वाटलं बाबा, खूप रेखीव मूर्ती बनवलीस आणि सगळेच या ठिकाणी तुला भेटतात ते बघून पण खूप छान वाटतंय. खूप खूप भारी कला आहे तुझ्यामध्ये. आणि लास्ट इयर वर्ल्ड कपची पण तू रांगोळी जी काढली होती ती पण खूप सुंदर, तर त्याचा पण फोटो मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओमध्ये देणारच आहे. हार्दिक भावाने आपल्या रांगोळी खूप सुंदर काढलेली. थँक्यू, खूप छान वाटलं भेटून. आपल्याला सबस्क्रायबर फॅमिली पण भेटलेली आहे आणि हे बघा सर्व तिथे मंडळी आहेत ज्यांनी आपल्याला ओळख दाखवली. थँक्यू सर्वांना. कैसे जोश गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.
तर मित्रांनो आपल्यासोबत मुंबईचा युवराज या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर नमस्कार काका, तुमचं नाव काय? सचिन गगन्नाथ शिर्के. अच्छा, तर काका खूप छान वाटलं. भांडूपचा पहिलाच गणपती आगमन सोहळा बघून खूप मजा आली, फार धमाल आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप उत्साहात गणपती आला, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे आपण मिरवणूक करतो आणि आपण जो आपला जो कार्यक्रम असतो तो आपण बहुतेक सांस्कृतिक कार्यक्रम हा हिशोबाने असतो. म्हणजे कुठेही हुलाबाजी नाही पाहिजे, कुठेही आपण आपल्या ह्याच्यात आता सगळे संप्रदाय होते, त्याच्यानंतर दहीहंडी पत्र होती. बरोबर. कुठेही असं म्हणजे असं गालबोट लागेल असं आपण कुठेही आत्तापर्यंत जेवढे 31 वर्ष आपल्या मंडळाला झाले तर आपण कुठलाही कार्यक्रम असा होईल असं कुठे हे नाही केलं. तर काका बाप्पाची स्थापना कधी झाली? बाप्पाची स्थापना 31 वर्ष अगोदर झाली. 31 वर्ष अगोदर. अच्छा, म्हणजे 31वा वर्ष आहे. 31 वर्ष. अच्छा, आणि खूप सुंदररित्या. तर आपल्या बाप्पाबद्दल बोलायचं गेलं तर फक्त आता भांडूपमध्येच आपल्या बाप्पाची ओळख नाही राहिली, तर मुंबईचा राजा बोलल्याप्रमाणे पूर्ण अख्ख्या मुंबईमध्ये बाप्पाची ओळख झालेली आहे आणि अख्ख्या मुंबईतून आता भाविक इथे येत आहेत. तर त्याबद्दल काय बोलाल? त्याबद्दल आता हे सगळ्यांचा आपला बाप्पा बोलला सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे. हो बरोबर. आता जी नवीन पिढी आहे, नवीन पिढीचे कॉन्टॅक्ट्स आणि नवीन पिढीचे जे नवीन प्रकारचे त्यांचे आयडियाज, हो, या हिशोबाने आता लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि आपण कुठल्याही प्रकारे कोणाची मनं दाखवत. आज यंग क्राऊड पण तेवढाच आहे आणि तुम्ही जर ओल्ड क्राऊड बघितला तर ओल्ड क्राऊड पण तेवढाच आहे आपल्याकडे. आणि एक बघितलं ते आवडलं मला, कारण की जे 2 दहीहंडी पथकं आहेत त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मानाचे 7 थर लावून सलामी दिलेली आहे. तर त्याबद्दल 2 शब्द दहीहंडी पथकांसाठी. दहीहंडी पथकात आपल्या मंडळातली कार्यकर्ते आहेत त्या पथकात. अच्छा. दोन्ही जे दहीहंडी पथक आहेत ते भांडूपचे नावाजलेले गोविंदा पथक आहेत. अच्छा. आज ते 8 थर लावतात. हां बरोबर. 8 थराचे मनोरमा रचायचे म्हणलं तर खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे आजच्या दिवशी. आणि ते आज 8 थराची मनोरमा रचतात. आणि एक शेवटचा प्रश्न काका, तुमचा गणपती तुम्ही 12 वाजेपर्यंत फक्त आपल्या नॅशनल अँथमसाठी थांबवला, ते बघून खूप छान वाटलं. तर आज इंडिपेंडन्स डे सुद्धा आहे, तर इंडिपेंडन्स डे बद्दल काय बोलाल? इंडिपेंडन्स डे आहे, त्याच इंडिपेंडन्स डे आज आपण उद्या इंडिपेंडन्स डे साजराही करणार आहोत. आणि पोलिसांना तुम्ही खास करून रिक्वेस्ट पण केली की आम्हाला 12 वाजता एक नॅशनल अँथम वाजवून देत, तर ते बघून खूप छान वाटलं. साथ आहे आपल्याला. अच्छा. भांडूपवासियांची पण साथ आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद काका. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. धन्यवाद. आणि आपला यूट्यूब व्हिडिओ देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती दिसेल.